ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी 101 ते 150. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन निरीच्छ व्हाल. उलटपक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयाच्या गोडीला लुब्ध होऊन उन्नत इंद्रिय जसे सांगतील तसे वागतो, यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथींचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगांमध्ये गळून जाईल, मग त्याला धोका आहे. तो असा की ज्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा, मिळवलेले भोगसुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाहीत किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही. जसा दिवा मालवल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखांचे आश्रयस्थान नाहीसे होते. याप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. प्रजा हो, हे नीट ऐका, असे ब्रह्मदेव म्हणतात. म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यज्ञ धर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाच्चे स्मशान व्यापून टाकितात, त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात. त्याचप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे, अनेक प्रकारची पापे, सर्व दैन्य त्याच्याजवळ राहतात. त्या उन्नत मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग कितीही आक्रोश केला तरी कल्पांच्या अंतात देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही. म्हणून स्वधर्माचरण सोडू नये, इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ नये, असे ब्रह्मदेवाने प्रजांनाच उपदेश केला. ज्याप्रमाणे माशांना प्राण्यांचा वियोग झाला की त्या क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने या स्वधर्माला सोडू नये. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यास जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु, गोत्र, अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितराकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो, या विहित कर्माचरण रूप यज्ञाने यज्ञपुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञक्षम सहज राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो. ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञातील अवशेष तो भोगतो. म्हणून त्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला किंचितही वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्मचरणाचे जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे. मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या तऱ्हेचे वागू नये. अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णाने सांगितली. आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोगवस्तू आहे असे समजतात आणि त्यास या पलीकडे दुसरे काहीच कल्पना नसते, जे बहकलेले लोक आपल्या जवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात. इंद्रियांना आवडतील तसे चटकदार पदार्थ ते तयार करतात. ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुत प्रापंच सेवन करतात. सहज वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे.
मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी अशा रीतीने वागावयाचे टाकून पहा. ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिता नाना प्रकारची पक्वाने तयार करतात. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, तो हे अन्न कमी योग्यतेचे नाही, म्हणून ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ही सर्व भूते अन्नामुळे वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ रूप आहे. दूर व जवळ असणारे जे ब्रह्म ते वेदांचे उत्पन्न करते, म्हणून स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे. अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्नत पुरुष या लोकामध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियाचे केवळ लाड पुरवितो, तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज. जसे भलत्याच वेळा आलेल्या ढगाची फळी निरुपयोगी असते, त्याचप्रमाणे अर्जुना याचा जन्म कर्म निष्फळ आहे, किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्यात असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचे मने करून ह्या एकाचे आचरण करावे. अरे, शरीर जरी प्राप्त झाले तरी पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे असे आहे, तर मग आपले विहित असलेले कर्म आपण का टाकावे बरे? अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, जो आत्मा ज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करणाऱ्याचा खटापटोट सहज संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीस कर्माची खटपट सहज संपते. अर्जुना, जो पर्यंत अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर उचित तो स्वधर्म याप्रमाणे वाग. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात.